आई शपथ सांगालो आम्हाला नेता व्हायचं नाहीये, पण लाखो विद्यार्थी फोन करतात सर असा मुद्दा आहे, आता पीएमसीचा मुद्दा आहे, स्टेनोग्राफरचा मुद्दा आहे, कळलं का, पोलीस भरतीच्या वाढीचा मुद्दा आहे, तलाठी भरतीतल्या सावळ्या गोंधळांचा मुद्दा आहे, मृदा जलसंधारणचा सावळा गोंधळ आहे, त्याच्यानंतर वनरक्षक पेपर फुटीचा मुद्दा आहे, अलीकडे टीईटी पेपर फुटीचा मुद्दा आहे, देशात गाजलेल्या नीट पेपर फुटीचा मुद्दा आहे, 13-14 पोरांनी केलेल्या आत्महत्याचा मुद्दा आहे. याच्यासाठी आपण जागा व्हायचं नाही. थूस आला तुमच्या जिंदगीवर. आता एकत्र आले नाही, नेक्स्ट टाइम कांगणे सर कुठल्याच आंदोलनात नसतात. हा शब्द आहे. महाभिनवीन बॅच येतील, मी बी मॅरेथॉन घेईल, बंबाट पैसे छापल, गाडीचा काच कधी खाली करणार नाही, हाही शब्द द्यालो. हे आंदोलन तुम्ही फक्त नकारा, येणाऱ्या काळात तुम्हालाही कांगणे सर देखील नाकारतील, हा शब्द द्यालो. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा, जे पोटात आहे तेच पोटात ठेवत असतो. तुमच्या लॅब मध्ये एखादा पीआय येऊन 3 स्टारच्या धमकीनं तुम्ही भिला असाल तर तो तुमच्या जिंदगीवर तो तुम्हाला हे म्हणलेला आहे, क्रांती चौकात येऊ नका, असा कोणताच मायकाला तुम्हाला म्हणला नाही की तो आंदोलनाला जाऊ नका. तसं म्हणलं असेल तर त्याचा नंबर सांगा, तुम्हाला दुसरी रेकॉर्डिंग माहिती कशी येते दाखवा. हे भी लक्षात घ्या. जंगल का राजा शेर कहलाता है, उसकी ताकत और सामर्थ्य की वजह से, क्योंकि जंगल में कभी चुनाव नहीं होते. कुठल्या निवडणुकीत बसेल पण आपलं वागणं जबाबदारच आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे विनंती एकच करायलो, तुम्हाला त्यांनी हे सांगितलंय छत्रपती संभाजीनगर मधल्या क्रांती चौकात जाऊ नका, तुमचं जे आंदोलन आहे त्या ठिकाणी जा. आणि आपलं आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालयावर आहे. त्यांनी आपल्याला फक्त क्रांती चौकात नाही म्हणलं, एवढं तुम्हाला कळायला पाहिजे. नाही आमच्या इथं पीआय साहेब आले, आमच्या इथं पीएस आले, ते असे म्हणले